पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून गणेशोत्सवात पुण्याने घालून दिलेला आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारावा असा पुणे पॅटर्न निर्माण होण्याची गरज भाजपच्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवातील वाढत्या डीजे, प्लाझ्मा, लेझर आणि अवाढव्य ध्वनी प्रदूषणावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना परखड मत मांडले असून न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन गणेश मंडळांना त्यांनी केलं आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करताना समाज प्रबोधन, व्याख्याने, वैचारिक देवाणघेवाण, मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम यावर भर दिला होता. आज तोच मूळ हेतू पुढे नेऊन सकस कार्यक्रम राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलंय. पुणे शहराचा आदर्श महाराष्ट्रात निर्माण व्हावा असा पुणे पॅटर्न गणेश उत्सवाच्या दरम्यान तयार व्हावा अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी गणेशोत्सव असो, दहीहंडी असो किंवा अन्य कुठलाही सण समारंभ, जयंत्या, पुण्यतिथी असोत, पुणे शहरामध्ये डीजे, प्लाझ्मा, लेझर या सगळ्यांची दाणादाण उडालेली असते आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याचा त्रास होतो. मी अनेक वेळेला याच्याविषयी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मी स्वतः देव आणि धर्म मानणारी आणि धर्मासाठी ऍक्टिव्हली काम करणारी कार्यकर्ती आहे. परंतु मला असं वाटतं की ज्या कारणासाठी, समाज प्रबोधनाच्या ज्या कारणासाठी गणेश उत्सव सार्वजनिक करण्याचं धोरण हे माननीय लोकमान्य टिळक यांनी घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल, गणेशोत्सव असेल, हा सार्वजनिकरित्या साजरा करण्याचा जो कारणांचा भाग होता तो समाज प्रबोधन करण्याचा होता. तर वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानमाला असतील, उत्कृष्ट असे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, विविध प्रकारच्या स्पर्धा असतील, ज्याच्यामध्ये समाज एकत्र येईल, काही विचार मंथन होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, अशा प्रकारचे सकस कार्यक्रम अनेक सार्वजनिक गणेश उत्सव आता सध्या सुद्धा या पद्धतीने गणेशोत्सव साजरे करतात. त्यांचं मी अभिनंदन करते. पण काही गणेशोत्सव मंडळं जी आहेत ही मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा साऊंड असेल किंवा लेझरचा उपयोग करून गणेशोत्सव साजरा करत असताना आजूबाजूच्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो. ध्वनीची पातळी एवढी वाढलेली असते की ब्लड प्रेशर असलेले लोक, आणखीन कुठले तरी पेशंट असलेले लोक, लहान लहान मुलं ही इतकी अस्वस्थ झालेली असतात. परीक्षा जवळ आलेल्या असतात, अन्य काही कारणं असतात, आजारपण असतात, वय असतं. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतो. माझी एक विनंती आहे सर्वांना की जे काही कोर्टाच्या नियमांचं म्हणजे कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत, जी काही डेसिबल पातळी पाळण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे, ती पातळी पाळून गणेशोत्सव साजरे केले जावेत आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्कृष्ट समाज प्रबोधन कसं होईल याचा आग्रह हा प्रत्येक गणेश मंडळांनी धरावा. अशा अनेक गणेश मंडळांना मी सुद्धा भेटी देते जिथे ऐतिहासिक देखावे केलेले असतात, तिथे काही समाज प्रबोधन असतं, तिथे देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी कार्यक्रम केलेले असतात. त्यांचं मी अभिनंदन करते. आणि डीजे वापराबाबत जे काही पुणे शहर आयुक्तांनी, पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतलाय त्यांचं अभिनंदन करते. मला असं वाटतं की पुणे शहरात जशी गणेश मंडळ आहेत तसे सामान्य नागरिक सुद्धा आहेत. पुणे शहरामध्ये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं नको वाटायला की गणेशोत्सवाला आता दुसरीकडे कुठेतरी 10 दिवस शिफ्ट व्हावं. मला असं वाटतं की चुकीचं ठरेल आणि अत्यंत धार्मिक पद्धतीने हा कार्यक्रम, हा जो उत्सव आहे हा साजरा झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मुक्त गणेशोत्सव दहीहंडीसाठी तुम्ही प्रयत्न करणार? मी ऑलरेडी प्रयत्न सुरू केलेला आहे. माझं वारंवार पोलीस कमिशनर साहेबांशी पण बोलणं होतं, अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर माझं बोलणं होतं. मी अनेक वेळेला हा आग्रह धरलेला आहे. नुसता गणेशोत्सवच नाही तर सगळ्या प्रकारचे उत्सव जे आहेत हे डीजे मुक्त झाले पाहिजेत. हा धांगडधिंगा, अश्लील गाणी जी धर्माला शोभत नाही, जी नागरिकांना असह्य होतात, अशा प्रकारे उत्सव साजरा करण्याची पद्धत योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मी नागरिकांच्या बाजूनी आहे. पोलिसांनी जो काही आता स्टँड घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी कारवाई करताना एक डिसेन्सी मेंटेन करावी. प्रत्येक गणेशोत्सवाच्या मंडळांना सुद्धा मी आग्रह करते की अतिशय उत्तम दर्जेदार कार्यक्रम करणारे 200 मंडळं पुढे आलेली आहेत. 200 मंडळांनी सांगितलं की आम्ही डीजे वापरणार नाही. त्यांचं अनुकरण सगळ्याच मंडळांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सोलापूर पॅटर्न आपण म्हणतो. पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे पुणे शहराने स्वतःचा एक पॅटर्न या विषयामध्ये असा करून द्यावा की ज्याचा महाराष्ट्र अवलंब करेल. माझं सर्वांनाच आवाहन आहे, गणेश मंडळांना, लोकप्रतिनिधींना,
सर्वांनाच आवाहन आहे की जनतेचा कौल काय आहे, जनतेला कोणत्या गोष्टी त्रासदायक आहेत, त्याचा विचार करण्यासाठी आपण त्यांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या सगळ्याचा अंदाज त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आग्रही आणि सक्रिय राहिलं पाहिजे.